Hello friends, today's topic is excess pressure across the free surface of a liquid. लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे त्याच्या अक्रॉसचं जे एक्सेस प्रेशर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे की त्या प्रेशरचा इफेक्ट म्हणून आपले जे लिक्विडचा जो शेप असतो मिनिस्कस आहे त्याचा शेप कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स किंवा फ्लॅट असा ठरतो. इथे जर डायग्राम बघितली तर बघा इथे ही जी डायग्राम आहे की हे आपलं लिक्विड आहे, हे आपलं सरफेस आहे. या सरफेसच्या इथे ए हा एक मॉलिक्यूल आहे आणि दुसरा बी एक मॉलिक्यूल आहे. तर इथे जो लिक्विडचा जो मिनिस्कसचा शेप आहे तो प्लेन आहे, प्लेन सरफेस आहे ए डायग्राममध्ये. त्याच्यानंतर इथे जर का आपण बी डायग्राम बघितली, बी फिगर बघितली तर हा कसा आहे तर कॉन्व्हेक्स सरफेस आहे. कॉन्व्हेक्स मिनिस्कस जर बघितला तो कॉन्व्हेक्स टाईपचा असतो. आता हे कशामुळे होतं तर प्रेशर डिफरन्सेसमुळे. तिसरा जो आपण पाहिला आहे कॉन्केव्ह सरफेस, कॉन्केव्ह मिनिस्कस पण आपल्याला माहिती आहे, तो आपण पाहिलेला आहे. कॉन्केव्ह लिक्विड सरफेस त्याची ही सी डायग्राम. सो त्याच्यामागचं जे रिझन आहे ते एक्सेस प्रेशर जे आहे, प्रेशर डिफरन्सेस आहे ते व्हॉट इज दॅट ते आपण आता लर्न करणार आहे. ते आपण आज दॅट इज द टुडेज टॉपिक. सो एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन. बघा हे आपण पाहिलेलं आहे ना की जे आपले मॉलिक्यूल लिक्विड सरफेसच्या वरती असतात ते मॉलिक्यूल काय एक्सपिरियन्स करतात, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे एक्सपिरियन्स करतात. ते फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसे असतात, विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस. ते कसे असतात, लिक्विड सरफेसला टँजेन्शियल असतात. आणि कसं आहे की जे आपलं लिक्विड रेस्टमध्ये आहे है ना. सो द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स ऑफ द सरफेस टेन्शन, कशाची डायरेक्शन, रिझल्टंट फोर्स ऑफ सरफेस टेन्शनची आहे. त्याची डायरेक्शन सरफेस टेन्शन कसं आहे तर ते ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कुठे आहे तर तो ऑन द लिक्विड सरफेस. सो द डायरेक्शन डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस. दिस फोर्स ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट इन डिसाइडिंग द प्रेशर ॲट पॉइंट जस्ट बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड. आता फिगर ए, बी अँड सी हे बघा, इथे ही ए फिगर आहे, बी फिगर आहे आणि ही सी फिगर आहे. शो सरफेसेस ऑफ 3 लिक्विड्स विथ डिफरंट ड्रॉपलेट्स और डिफरंट शेप्स अँड देअर मिनिस्कस. आता लेट एफ ए बार बी द डाउनवर्ड फोर्स ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरचा ए आहे. सो एफ ए बार इज द डाउनवर्ड फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा इथे दाखवलेलं नाही आहे कारण इथे बॅलन्स झालेला आहे. या डायग्राममध्ये आहे एफ ए बार डाउनवर्ड डायरेक्शननी, इथे पण एफ ए बार आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑलवेज डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. All the 3 figures show 2 molecules A and B. The molecule A is just above and the molecule B is just below it inside the liquid. म्हणजे लिक्विड सरफेसच्या जस्ट अबव ए आहे आणि बी जस्ट बिलो आहे, पण बी कुठे आहे, इनसाइड द लिक्विड आहे. बघा आहे की नाही. सो level difference between the A and B is almost 0, so that it does not contribute anything to the pressure difference. So in all 3 figures the pressure at the point A is the atmospheric pressure P. आता for plain liquid surface साठी planar figure साठी काय आहे, in this case resultant force due to surface tension Ft bar. काय आहे हा एफ टी बार म्हणजे रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन ए मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कुठे आहेत ॲट बी. रिझल्टंट एफ टी बार कसा आहे, 0 आहे. द फोर्स एफ ए बार इट सेल्फ डिसाइड्स द प्रेशर अँड द प्रेशर ॲट ए अँड बी इज द सेम. नेक्स्ट पॉईंट आहे तो कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेससाठी. फिगर कुठली, बी. म्हणजे ही फिगर आपण बघा, इथं एफ ए बारची डायरेक्शन
आणि FT बारची डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शन सेम आहेत. सो सरफेस ॲट द लिक्विड is upper convex. Convex when seen from the above. In this case, the resultant force due to surface tension on the molecule at B is vertically downward and adds up to the downward force Fa bar. This develops a greater pressure on point B. Point B च्या इथे greater pressure develop होणार आहे. बी कुठं आहे, विच इज इनसाइड द लिक्विड. बी पॉईंट आहे तो आपला लिक्विडच्या इनसाइडमध्ये आहे. अँड ऑन द कॉन्केव्ह साईड ऑफ द मिनिस्कस. मिनिस्कसच्या इकडून जर आपण बघितलं तर बी पॉईंट आहे तो कॉन्केव्ह साईडला येतो. दस द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड दॅट इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर. हा पॉईंट, दिस पॉईंट इज टू बी नोटेड. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड means inside the liquid is greater than that of on the convex side that is outside the liquid. C point convex liquid surface साठी बघा, atmospheric pressure, force due to atmospheric pressure आणि FT bar यांची डायरेक्शन अपोजिट आहे. So surface of the liquid this is upper concave. Concave when seen from the above. वरनं आपण जर पाहिला तो कॉन्केव्ह दिसणार आहे. इन दिस केस द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT बार ऑन द मॉलिक्यूल ॲट B इज व्हर्टिकली अपवर्ड्स. द फोर्स FA बार ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट्स डाऊनवर्ड्स. बघा FA बार आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. द फोर्सेस FA बार अँड FT बार thus acts in opposite direction as you can see in the diagram. Therefore, the net downward force responsible for the pressure at B is less than FA bar. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या फोर्सपेक्षा हा लेस असणार आहे. ठीक आहे. दिस डेव्हलप्स अ लेसर प्रेशर ॲट पॉईंट बी. बी पॉईंटच्या इथे प्रेशर कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच इथे ए पॉईंटच्या इथलं प्रेशर जास्त आहे, इथला प्रेशर जास्त आहे. त्यामुळं इथे मिनिस्कस कसं झाला आहे तर तो कॉन्केव्ह टाईपचं झालं आहे. ह्या केसमध्ये काय होतं की इनसाइडचं प्रेशर जास्त होतं आणि इकडचं ए पॉईंटच्या इथलं प्रेशर कमी होतं. इथलं प्रेशर कमी आहे, इकडचं प्रेशर जास्त आहे. त्यामुळं हा कॉन्व्हेक्स टाईप, म्हणजे वरून पाहिला तर कॉन्केव्ह होणार आहे, हे कॉन्व्हेक्स होणार आहे. आतून बघितलं तर कॉन्केव्ह होणार, वरून बघितलं टॉपमधनं तर हा कॉन्व्हेक्स होणार. इथे काय आहे, ए साईडचं प्रेशर जास्त आहे, नेट प्रेशर, आणि बी पॉईंटच्या इथलं प्रेशर कमी आहे. त्यामुळे वरनं जर पाहिलं तर हा कसा आहे तर कॉन्केव्ह टाईपचा मिनिस्कस होणार. सो द नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ॲट बी इज लेस दॅन FA बार. This develops a lesser pressure at point B, which is inside the liquid and on the convex side of the meniscus. Thus, the pressure on the concave side, that is outside the liquid, is greater. या साईडला प्रेशर कसं आहे, ग्रेटर आहे दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साईड दॅट इज इनसाइड द लिक्विड. लिक्विडकडून बघितलं तर हा कॉन्व्हेक्स साईड झाला. इथला प्रेशर लेस आहे, इथला प्रेशर ग्रेटर आहे. दिस इज ऑल अबाउट द excess pressure across the free surface of a liquid. Thank you.